नमस्कार. सुंदरमचा गोवा कार्यक्रमाच्या या भागात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची माहिती आम्ही आज जाणून घेणार आहोत. मागच्या भागात ख्रिस्तपूर्व म्हणजे पहिल्या शतकापासून ते थेट कुंकळीच्या उठावापर्यंत म्हणजे इसवी सन 1583 पर्यंतच्या काळाचा इतिहास आम्ही पाहिला होता. आज इसवी सन 1583 पासून पुढे गोवा स्वतंत्रता संग्रामात प्राणपणाने उठलेल्या स्वातंत्र्य सैनिकाची मुलाखत सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आम्ही आहोत सावयवेऱ्यात, ज्या गावात कित्येक जणांनी गोवा स्वतंत्रता संग्रामात उडी घेतली. स्पर्धेच्या आधी ओळख करून घेऊया आजच्या स्पर्धक संघांची. तुम्ही तुमच्या गटाचं नाव सांगा आणि तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव वामन कुलकर्णी. मी सरकारी महाविद्यालय खांडोळा इथं तृतीय वर्ष विज्ञान शाखेत शिकतो. माझ्या गटाचं नाव आहे लोहिया गट. मी स्वप्नील बोरकर, सरकारी महाविद्यालय खांडोळा येथे शिकतो. तिसऱ्या वर्ष विज्ञान शाखेत आहे. लोहिया गट. आता पुढचा गट. तुम्ही तुमच्या गटाचं नाव सांगा आणि ओळख करून द्या. नमस्कार, आमचा गट टी.बी. कुन्हा गट. माझं नाव आहे प्रियांका झुंजवाडकर. मी सरकारी महाविद्यालय खांडोळा येथील विद्यार्थिनी आहे व मी तृतीय वर्ष विज्ञान शाखेत शिकत आहे. मी रीमा नाईक. मी सरकारी महाविद्यालय खंडोला इथे शिकते. मी तृतीय वर्ष विज्ञान याची विद्यार्थिनी आहे. आजचा तिसरा संघ. नमस्कार, आमचा दादा वैद्य गट. मी प्रचिती उपाध्ये. मी सरकारी महाविद्यालय खंडोळा येथे शिकते आणि मी तृतीय वर्ष विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. आणि मी आरती गेडाम. मी सरकारी महाविद्यालय इथे तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. आजच्या स्पर्धक संघांची ओळख झालेली आहे. आता माझा पहिला प्रश्न पहिल्या गटासाठी. तयार आहात का? नीट आहे का? कुंकळीच्या भूमीवर इसवी सन 1583 साली 5 धर्मोपदेशकांचा खवळलेल्या जनतेनं वध केला. पोर्तुगीज साम्राज्याला झालेला हा विरोध सरकार कसा सहन करील? सरकारने व मिशनरीने कुंकळीच्या घटनेचा वचपा काढला. 1584 सालामध्ये धर्मांतराचे 2 मोठे कार्यक्रम झाले. धर्मप्रसाराचं काम सोपं व्हावं म्हणून मिशनरीने काही वाङ्मय निर्मिती मराठीतून केली. त्यातलाच एक मराठी काव्यग्रंथ ख्रिस्तपुराण. माझा प्रश्न इथं आहे, हा ग्रंथ कोणी लिहिला व कोणत्या साली? फादर स्टीफन्स यांनी हा ग्रंथ 1629 साली लिहिला. अर्ध उत्तर बरोबर आहे आणि अर्ध्या उत्तरासाठी 5 गुण. फादर स्टीफन्स यांनी हा ख्रिस्तपुराण हा मराठी ग्रंथ लिहिला, पण 1616 मध्ये या ग्रंथाची निर्मिती झाली होती. 5 मार्क्स. माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तयार राहा. या वाङ्मय निर्मितीचा उद्देश होता धर्मप्रसार. धर्माचा प्रसार करणं हे पोर्तुगीज सत्ता दृढ करण्याचं राज्यकर्त्यांचं एक प्रमुख साधन होतं. याच काळात लगेचच आणखी एका मराठी ग्रंथाची निर्मिती फ्रेंच मिशनरी एतिन दे क्रुवा यांनी केली. माझा प्रश्न इथं आहे, त्या ग्रंथाचं नाव काय व तो कोणत्या साली प्रकाशित झाला? त्या ग्रंथाचे नाव आहे पीटर पुराण आणि तो 1629 साली लिहिला गेला होता. उत्तर अगदी बरोबर आहे. पीटर पुराण आणि हा ग्रंथ 1629 सालामध्ये प्रसिद्ध झाला. तुम्हाला 10 गुण. माझा पुढचा प्रश्न पुढच्या गटासाठी. प्रश्न नीट आहे का? 17व्या शतकाच्या मध्यावर गोव्यातील पोर्तुगीज सत्तेविरुद्ध बंड करण्याचं धाडस काही स्थानिक पाद्रींनी सुरू केलं. पोर्तुगीजांना गोव्यातून हाकलण्यास विजापूरच्या आदिलशहांची मदत घेण्याचा एक कट शिजला. ही घटना कोणत्या सालातली व या घटनेचा सूत्रधार कोण? ब्रांच दुकास्त्रू आणि 1654 साली हा कट शिजला. उत्तर अगदी बरोबर. 1654 सालामध्ये द ब्रांज दु कास्ट्रो या पाद्रींनी हा कट रचला होता. या कटाला गोमंतकीय जनतेनं भरघोस पाठिंबा दिला होता, पण कट कार्यान्वित होण्याआधीच उघडकीस आला आणि पाद्री कास्त्रूच्या पदरी अपयश पडलं. आता माझा पुढचा प्रश्न लोहिया गटासाठी. तयार राहा आणि प्रश्न नीट ऐका. गोव्यातील पोर्तुगीजांच्या राज्याची सीमा आदिलशाहीच्या राज्याशी भिडली होती. दिल्लीची मोंगलशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची अहमदशाही
आणि बेदरची निजामशाही ही सगळी मुसलमानी राज्य होती. हिंदूंचा त्राता कोणीही नव्हता. दरम्यान महाराष्ट्राला यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत असा जाणता राजा शिवाजी महाराजांच्या रूपाने मिळाला. त्यांनी गोव्यावर स्वारी करून आदिलशाहीचे 2 प्रांत ताब्यात घेतले. ते कोणते व कोणत्या साली? साखळी व डिचोली. बरोबर. कोणत्या साली? 1668. परत दुसरं उत्तर चुकलेलं आहे. अर्ध उत्तर बरोबर आणि अर्ध्या उत्तरासाठी 5 गुण. 1661 सालामध्ये महाराजांनी साखळी व डिचोली हे आदिलशाहीचे 2 प्रांत ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रांतात समाविष्ट झालेले पेडणे, मणेरी व सत्तरी या 3 महालांवर महाराजांची सत्ता प्रस्थापित झाली. माझा पुढचा प्रश्न टीव्ही गुंसाठी तयार राहा. यानंतर आदिलशाही राज्यात असलेला फोंड्याचा किल्ल्यास शिवाजी महाराजांनी वेढा घातला. विजापुराहून सरदार रुस्तुमजम्मा मोठे सैन्य घेऊन आल्यामुळे आणि पोर्तुगीजांच्या मदतीमुळे या किल्ल्याचा वेढा महाराजांना उठवावा लागला. शिवाजी महाराज आणि आदिलशहा यांचं फोंडा किल्ल्यासाठीचं युद्ध कोणत्या साली झालं? 1666. उत्तर अगदी बरोबर आणि बरोबर उत्तरासाठी 10 गुण. 1666 शिवाजी महाराजांना साखळी व डिचोली हे दोन्ही प्रदेश परत यानंतर आदिलशाहीस द्यावे लागले. माझा पुढचा प्रश्न दादा वैद्यकसाठी तयार राहा आणि प्रश्न नीट ऐका. पोर्तुगीजांनी फोंड्याच्या किल्लेदारास मदत केली. त्याचं विशेष कारण म्हणजे शिवाजी महाराजांचा पराक्रम व जिद्द. आदिलशाही सैन्यास पोर्तुगीजांनी मदत केल्याने फोंड्याचा वेढा आपणास उठवावा लागला आणि साखळी डिचोली सोडावं लागलं. हे शल्य महाराजांच्या मनात सलत राहिलं. महाराजांची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर लगेच त्यांनी साखळी व डिचोली प्रांत ताब्यात घेतले. त्यावेळी काही स्वकीयांकडून त्यांना विरोध झाला. ते बंडखोर कोण? लखम सावंत, चंदा राणे, रवळू शेणवी देसाई आणि केशव नाईक देसाई. उत्तर अगदी बरोबर आणि 10 गुण. कुडाळचे लखम सावंत, पेडणेचे केशव नाईक देसाई, डिचोलीचे रवळू शेणवी देसाई आणि साखळीचे चंदा राणे या स्वकीयांनी शिवाजी विरुद्ध बंड केलं होतं. यांनी आदिलशहाशी संगनमत करून शिवाजी महाराजांस विरोध केला होता. प्रश्नांची दुसरी फेरी इथे संपलेली आहे. शेवटची फेरी सुरू करण्याआधी एक लहानशी मुलाखत थोर स्वातंत्र्य सेनानी रामदास चाफाडकर यांच्याशी. सुंदरमचा गोवा कार्यक्रमामध्ये आम्ही गोवा स्वतंत्रता संग्रामाची माहिती करून घेत आहोत आणि आज या कार्यक्रमात सहभागी व्हायला आमच्यासोबत 2 स्वातंत्र्य सेनानी आहेत. ते सावयवेरेचे आहेत. एक श्रीयुत रामदास चाफाडकर आणि दुसरे श्रीयुत गुणलो पालकर. तुमचं दोघांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत. माझा पहिला प्रश्न दासोभाऊ तुमच्यासाठी. स्वतंत्रता संग्रामात उडी घेण्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली? 1951 साली श्री मोहन रानडे इथे आलेले होते एक शिक्षक म्हणून आणि त्यांच्याकडूनच खरी म्हणजे ही प्रेरणा मला मिळालेली आहे. आता इथं ते शिक्षक असल्यामुळे हे जे देऊळ आहे या देवळातच त्यावेळी आमची शाळा होती आणि माझं जे शिक्षण आहे हे 5वी पासून इथे त्यांच्याकडे सुरू होतं. आता ह्या शिक्षकी पेशातून आणि एक विद्यार्थी म्हणून आम्ही निरनिराळ्या ठिकाणी, कारण मी जवळ 16-17 वर्षांचा असल्यामुळं इथं निरनिराळे जे गाव आहेत, उदाहरणार्थ आपलं जांभूळवाड, तळे, नंतर पाली, बोणये, बेलकाशी असे काही जे छोटे छोटे वाडे आहेत या वाड्यावर जाऊन त्यांची प्रेरणा घेऊनच ते स्वतःही ह्या रात्रवर्ग घेत होते आणि त्यांच्याबरोबर आम्ही जात होतो आणि ते नसेल तेव्हा आम्हीसुद्धा ते वर्ग घेत होतो. आणि या वर्गातून जे अशिक्षित म्हणजे ज्यांना एक अक्षरसुद्धा माहीत असत नव्हतं या वर्गाद्वारे आम्ही लोकांना फक्त जे प्राथमिक जी अक्षर ओळख म्हणतो ही देत होतो. आणि या अक्षर ओळखीतून मुख्य उद्देश कोणता होता आमचा? शिकवण्याबरोबरच आपल्यावर राज्य कोण करतं, आपण कशा प्रकारे परस्वाधीन आहोत ही माहिती त्यांना आम्ही देत होतो. आणि ही सगळी माहिती मला जी मिळाली ती खरी म्हणजे रानडे गुरुजी कडूनच मिळालेली होती. तुम्ही वयाच्या जवळजवळ 16व्या-17व्या वर्षी या संग्रामात उडी घेतली. मग मला वाटतं काही वर्ष तुम्हाला कैदही झाली आहे. ती कोणत्या कारणांमुळे काही सांगू शकाल का? हो, म्हणजे 1954 पासून खरं म्हणजे माझ्या स्वातंत्र्यवेळीत भाग होता. सुरुवातीला आम्ही पत्रकं वाचत होतो. क्रांती नावाची जी आझाद गोमांतक दल
संस्था होती त्या संस्थेतर्फे ही क्रांती नावाची पत्रकं येत होती आणि ही पत्रकं सगळीकडे वाटायची आणि असं करता करता 1 जानेवारी 1955ला जवळजवळ रात्री 3 ते 3:30ला म्हणजे सकाळी म्हणूया आपण बाणस्तरीला जो आउटपोस्ट होता पोलीस आउटपोस्ट ह्याच्यावर आम्ही हल्ला केला. ह्यात आम्ही एकूण जवळ 6, 7, 8 जण होतो. ह्यात रानडे, नंतर शंभू पालकर, आपला पुंडलिक नाईक, शिवोलीचे 2 जण, मी, आत्माराम जांभूळकर म्हणून जो अगदी अशिक्षित, ज्याला एक अक्षरसुद्धा कळत नव्हतं आणि पुढं 55पर्यंत त्यांना पकडीपर्यंत त्यांनी आम्हाला स्वतःच्या मुलांना उपाशी ठेवूनसुद्धा त्यानं आमची हे केलेली आहे आणि स्वतः हे काम तो करत होता. एक झालं. दुसरं मला वाटतं हल्डोणा आउटपोस्टवर आमचा जवळजवळ मे महिन्यात पोलीस आउटपोस्टवरच हल्ला झालेला होता आणि तिथंही आम्ही 5-6 जण होतो. आणि ह्या इथं एक मुख्य म्हणजे बाळकृष्ण भोसले नावाचा आमच्या गटाला मिळाला, म्हणजे ज्याला आम्ही रानडे हे मुख्य होते त्याचे. आणि बाळकृष्ण भोसले हा मिलिटरी मॅन होता. त्याने 16 वर्ष मिलिटरीत काम केलेलं असल्यामुळं त्याला बॉम्ब तयार करणं हे सगळं अगदी ज्ञान होतं आणि हे आम्हाला भयंकरच त्याचा फायदा झालेला होता. तर तिथं ज्यावेळी आम्ही म्हणजे पूर्वी कोणत्याही पोस्टवर हल्ला करताना आम्हाला काय करावं लागत होतं, 1दा 2दा किंवा 3दा सुद्धा जाऊन तिथं सगळं बघावं लागत होतं. ते पोस्ट केव्हा बंद करतात, सकाळी केव्हा उघडतात, हे सगळी माहिती घेऊन आम्ही हा मला वाटतं मेतच असेल अल्ढोणा पोलीस आउटपोस्टवर हल्ला केला. याच गावातले अजून एक स्वातंत्र्य सैनिक श्री गुंडलो पालकर आमच्यासोबत आहेत. मला सांगा गुंडलोजी, तुमचा या स्वातंत्र्य संग्रामात काय सहभाग होता? आमचा मोहन रानडे आणि पोस्टर चिकटक कुंजन बाणस्तारच्यान हे मार्शल बाणस्तार, माडोळ बाणस्तार, दुर्बट, फोंडा, खांडेपर आणि तुझे धारबांदोडा ते किल्लापाल दाबाळ तो आसतालो वांगडा मोहन रानडे. तुम्ही कादयेन पडिल्ले मदीं? हय हय मदीं ना, आमी एकदांच पडलेले आगवाद. केन्ना आगवाद? हय, पयलीं हांगासर आमकां दवरले वळवय व्हरोन पोस्टाक आनी मागीर पुलिशेन घातले व्हरोन आनी थंय भरपूर पेट दिलो. उदक मागलें जाल्यार ते गोरवांचें मांस घातलेलें हेजे किडे आनी ते फोडी आमी उदक पियनाशिल्ले. थंय खूब त्रास केले आमकां. चपाती जाय काय म्हणून तुमकां चपाती इंडिया जाय अशें पाकले. आता तुम्हाला लक्षात येईल की एखाद्या सामान्य माणसाचा सुद्धा या स्वातंत्र्य संग्रामात कसा भाग होता. त्यांना खूप काही सांगायचं आहे. आम्ही पुन्हा भेटू पुढच्या भागात. पुन्हा एकदा सुंदर आमचा गोवा कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. लखम सावंत, केशव नाईक देसाई, रवळू शेणवी देसाई हे पोर्तुगीजांच्या आश्रयास गेले. ते पानवेल, कोलवा व कांदोळी गावात राहू लागले. त्यांचा पाठलाग करण्याचं निमित्त काढून महाराजांनी 7,000 सैन्यांसह पोर्तुगीजांच्या बार्देश आणि साष्टी प्रांतात प्रवेश केला. तो दिवस कोणता? 7 जानेवारी 1668. उत्तर चुकलेला आहे. हाच प्रश्न पुढच्या गटासाठी जातो. बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 5 अतिरिक्त गुण. 1667. उत्तर बरोबर आणि या बरोबर उत्तरासाठी 5 अतिरिक्त गुण. 19 डिसेंबर 1667 या दिवशी महाराजांनी हे दोन्ही प्रदेश जिंकले. महाराज यावेळी डिचोलीत होते. त्यांचा मुक्काम डिचोलीत असताना नार्वेच्या श्री सप्तकोटेश्वर देवालयाचा जीर्णोद्धार त्यांनी केला. याचा उल्लेख श्री शिवराज्याभिषेक कल्पतरू या शिवकालीन संस्कृत ग्रंथात सापडतो. माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बांधणी करताना देशात खास करून कोकणात अनेक किल्ले बांधले. त्यांनी देवळं बांधली नाहीत. नार्वेचे देऊळ हे महाराजांनी बांधलेलं एकमेव देऊळ. या देवालयाच्या जीर्णोद्धाराची सुरुवात कधी झाली? 1668. तारीख सांगू शकता का? उत्तर बरोबर आहे. घाबरू नका, तुम्हाला 10 गुण. 13 नोव्हेंबर 1668 या दिवशी या देवालयाच्या जीर्णोद्धाराची सुरुवात झाली. त्यानंतर ऑक्टोबर 1668 गोवा बेट जिंकण्याचा महाराजांचा डाव होता, पण ते युद्ध झालं नाही. माझा आता शेवटचा प्रश्न दादा वैद्य गटासाठी. प्रश्न नीट ऐका.
सन 1672 साली महाराजांनी पेडणे, साखळी व डिचोली या तिन्ही प्रांतावरील आपला कब्जा अधिक बळकट केला. फोंड्याचा किल्ला त्यांना सर करायचा होता. त्याची तयारीही पूर्ण झाली. प्रचंड घोडदळ व पायदळानिशी त्यांनी हल्ला केला आणि गड जिंकला. तो शुभ दिवस कोणता? ते साल होतं 1675. दिवस नाही. 10 गुण. 8 मे 1675. या विजयामुळे फोंडा किल्ल्याच्या सर्व प्रदेशांवर म्हणजे अंत्रुज, अष्टागार, हेमाडबारसे, चंद्रवाडी, काकोडे, बाळली या प्रदेशांवर महाराजांची सत्ता प्रस्थापित झाली. प्रश्नोत्तरं संपलेली आहेत. आता आपण शेवटी गुणांकडे वळूया. राम मनोहर लोहिया गट तुम्हाला 10 गुण मिळालेले आहेत. टी.बी. कुन्हा गट तुम्हाला 35 गुण मिळालेले आहेत आणि तुम्ही या स्पर्धेत विजयी झालेला आहात. तुमचं अभिनंदन. तुझे. आणि आजचा उपविजेता गट दादा वैद्य गट तुम्हाला या स्पर्धेत 30 गुण मिळालेले आहेत. सुंदरमचा गोवा कार्यक्रमाचा हा भाग इथे संपलेला आहे. पुन्हा आपली भेट 15 दिवसांनी मंगळवारी 7:15 वाजता. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार.